मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये उत्तर सभा होणार आहे आणि या उत्तर सभेमध्ये नाशिकचे मनसेचे नेते सलीम शेख यांना भाषणासाठी बोलवण्यात आलेलं आहे। सलीम शेख आपल्या कार्यकर्त्यांबरोबर आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मामा, आपण आज नेमकं काय भाषण करणार आहात? खरं तर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मला फोन केला आहे की होणाऱ्या 12 तारखेच्या ठाण्याच्या सभेमध्ये तुला बोलायचं आहे। मी तर हे म्हणेल का मी भाषण करण्यासाठी चाललेलं नाही आहे, माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी मी चाललेलो आहे आणि माझी भूमिका मी आपल्या प्रसार माध्यमांमार्फत तमाम महाराष्ट्र जनतेपर्यंत पोहोचवणार आहे। गुढीपाडव्याच्या सभेनंतर आपण वक्तव्य केलेलं होतं भोंग्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, त्यानंतर तुमच्यावर बराच दबाव आला, काही ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाल्या, तुम्हाला धमकी देण्याचाही प्रयत्न झाला होता। मी तर हे म्हणेल समाजामधले प्रतिष्ठित नागरिक ज्यांनी माझी टी व्हीवर दिलेली बाईट आहे त्यांनी ती संपूर्णपणे ती बघितली, ऐकली। ह्या लोकांनी मला विरोध केलेला नाही आहे। फक्त आणि फक्त राजकारण करण्याच्या उद्देशाने बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी माझ्या भूमिकेला ती पण त्यांनी पूर्ण भूमिका माझी पूर्णपणे ऐकलेली नाही आहे आणि अशा लोकांनी एक बोटावर मोजण्याच्या लोकांनी माझ्या याला विरोध केलेला आहे। त्यांना त्यांची येणारा महानगरपालिकेचा निवडणूक काळ आहे, त्यांना त्यांची राजकीय पोळी भाजायची होती। पण मला आजही खात्री आहे समाजातील प्रतिष्ठित जागरूक नागरिक हे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये माझ्यासोबत उभे राहतील। पण आजच्या सभेमध्ये आपली काय मतं असणार आहे, आपली काय मतं आपण मांडणार आहात? कारण राजसाहेबांनी ही भूमिका घेतली, त्यानंतर राज्यभरातनं विरोध झाला, एवढंच काय तर पक्षामधनं देखील काही नेत्यांनी विरोध केलेला होता। तर मला माझी भूमिका स्पष्ट करायची ठाण्याच्या सभेमध्ये आणि मला वाटतं ती मी आत्ता जर आपल्याला माझी भूमिका जर ती स्पष्ट केली तर मला वाटतं मग त्या ठाण्याच्या सभेमध्ये ते माझी भूमिका स्पष्ट केली काही राहणार नाही। संपूर्ण राज्याला उत्सुकता आहे आजच्या सभेविषयी, तुम्हाला काय वाटतं आजच्या सभेमध्ये काय होईल नेमकं? विरोधकांनी मताच्या राजकारणासाठी, मतपेटीसाठी ते महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांच्या मार्फत महाराष्ट्रातील जनतेत चुकीचं भासवलेलं आहे। यासाठीच साहेब ज्या पक्षांनी, साहेब असतील, पक्ष असेल, पक्षाचे कार्यकर्ते असतील, त्यांच्यावर जी चिखलफेक केलेली आहे त्यासाठी जी ठाण्याची सभा ही उत्तर सभा आहे आणि त्या उत्तर सभेमध्ये सर्वांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं आदरणीय राजसाहेब ठाकरे देतील। एकूणच गुढीपाडव्याच्या सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आलेली होती, अनेकांकडनं समर्थन देखील मिळत होतं, मात्र विरोध हा मोठ्या प्रमाणामध्ये होत होता। त्यामुळेच आजची उत्तर सभा होत आहे आणि या उत्तर सभेमध्ये सलीम शेख यांच्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी हे आता ठाण्याच्या दिशेने निघालेले आहेत आणि आपली भूमिका तिथे मांडणार आहेत। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।